नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर शौर्य करिअर अकॅडमी पुण्याच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण महत्वाच्या जानेवारीच्या चालू घडामोडी संपूर्ण पाहिलेल्या आहेत. या भागामध्ये आपण फेब्रुवारी मधील ज्या महत्वाच्या विशेष चालू घडामोडी आहेत याविषयी माहिती पाहणार आहे. बघा, 2 फेब्रुवारी हा जो आहे हा जागतिक आर्द्रभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड वेटलँड्स डे म्हणून. याचा उद्देश आर्द्रभूमी जी आहे या आर्द्रभूमीचं महत्व लोकांना समजावणं यासाठी 2 फेब्रुवारी हा आर्द्रभूमी दिवस म्हणून काय केला जातो रे, साजरा केला जातो. त्याच्यामुळं पूर नियंत्रण म्हणजे पाणी शोषून पूर रोखतात, भूजल पुनर्भरण, जैविकता टिकवता येते, पाण्याचे शुद्धीकरण केले जाते, हवामान नियंत्रणात मदत करतात, कार्बन शोषून ग्लोबल वॉर्मिंग कमी करतात. जर आपण पाहिलं तर हा जो 2 फेब्रुवारी आहे जागतिक आर्द्रभूमी दिवस, याची जी थीम आहे 2026 ची थीम काय आहे? वेटलँड्स अँड ट्रेडिशनल नॉलेज सेलिब्रेटिंग कल्चरल हेरिटेज. तर बघा, याच्यामध्ये महत्वाचं की हा जो जागतिक आर्द्रभूमी दिवस आहे या आर्द्रभूमीसाठी 1991 मध्ये रामसर करार करण्यात आला होता इराण या ठिकाणी. कोणता करार करण्यात आला होता? रामसर करार इराण या ठिकाणी करण्यात आला होता. आणि या ठिकाणी 2 फेब्रुवारीला हा करार झाल्याने ही 2 फेब्रुवारी तारीख काय करण्यात आली, निवडण्यात आलेली आहे. जर आपण पाहिलं तर याच्याविषयी मागच्याच भागामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे की भारतामध्ये जी रामसर स्थळ आहेत ही एकूण रामसर स्थळ 98 आहेत. किती आहेत? 98 रामसर स्थळ आहेत. सर्वाधिक रामसर स्थळ जी आहेत ती तामिळनाडू राज्यामध्ये आहेत. तामिळनाडू राज्यामध्ये ही 20 रामसर स्थळ आहेत. किती आहेत रे? 20 रामसर स्थळ आहेत. जगात 172 देशांमध्ये 2520 पेक्षा अधिक काय आहेत, रामसर स्थळ आहेत किंवा त्या साइट्स आहेत. आणि मग सुमारे 2.5 मिलियन चौरस किलोमीटर क्षेत्र या रामसर स्थळांनी पूर्ण व्यापलेलं आहे. भारत देश हा आशियात पहिल्या क्रमांकावर आहे. भारत देश आशियामध्ये काय आहे रे, पहिल्या क्रमांकावर आहे. जगात जर आपण पाहिलं तर हा 3ऱ्या क्रमांकावर आहे. कितवा आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर युके आहे, युनायटेड किंगडम, आणि 2ऱ्या क्रमांकावर मेक्सिको हा देश आहे. आणि मेक्सिको नंतर भारताचा या रामसर स्थळांमध्ये 3रा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो? 3रा क्रमांक लागतो. जर आपण पाहिलं तर नुकतंच उत्तर प्रदेश मधील, मी सांगितलं मागच्या भागामध्ये 2 रामसर स्थळ आपल्या भारतामध्ये ऍड करण्यात आली. उत्तर प्रदेश मधील पटनाबड सँक्च्युअरी आणि गुजरात मधील छरी धांड यांना रामसर स्थळांचा काय करण्यात आलेला आहे, दर्जा देण्यात आलेला आहे. पुढे बघा, पुरस्काराविषयी माहिती. कॅनफोर्ड पुरस्कार 2026. बघा, हा जो पुरस्कार आहे भारतीय वंशाचे अमेरिकन वीरभद्रन रामनाथन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्यावरण किंवा भूविज्ञान साठी हा पुरस्कार दिला जातो. बघा, त्याच्यामध्ये त्यांचा जो जन्म आहे, वीरभद्रन रामनाथ यांचा जन्म 1974 मध्ये मदुराई तामिळनाडू या ठिकाणी झालेला आहे. IIT मद्रास या ठिकाणी त्यांनी बीटेक पूर्ण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर PhD साठी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कला ते गेले होते. त्या ठिकाणाहून त्यांनी काय केलेले आहे, डॉक्टरेट पूर्ण केलेले आहे. आता भूविज्ञानाचा नोबेल म्हणून या क्रेफोर्ड पुरस्काराला ओळखलं जातं. भूविज्ञानाचा नोबेल म्हणून या पुरस्काराला ओळखलं जातं. आणि या वर्षीचे विजेते जे आहेत वीरभद्र रामनाथन भारतीय वंशाचे आहेत. आता योगदान काय आहे, हा पुरस्कार त्यांना का देण्यात आला? बघा, CFCS म्हणजे ग्रीन हाऊस प्रभावावर महत्वपूर्ण संशोधन जे आहे, ग्रीन हाऊस प्रभावावर महत्वपूर्ण संशोधन त्यांनी केलेले आहे. त्यासाठी त्यांना क्रेफोर्ड पुरस्कार देण्यात आलेला आहे. या पुरस्काराची रक्कम किती आहे? 90 लाख रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे किंवा ती वितरित केली जाते. हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराची सुरुवात 1980 मध्ये करण्यात आलेली आहे. कधी करण्यात आलेली आहे? 1980 मध्ये. यापूर्वी वीरभद्र रामनाथ यांना प्राइज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं 2009 मध्ये. त्यानंतर UNEP चॅम्पियन्स ऑफ द अर्थ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आणि महत्वाचं, भारताचा जो पद्मभूषण पुरस्कार आहे
या पद्मभूषण पुरस्काराने त्यांना काय करण्यात आलेलं आहे, सन्मानित करण्यात आलेलं आहे. महत्वाचा आहे, हा भूविज्ञानाचा नोबेल पुरस्कार क्रेफर्ड म्हणून ओळखला जातो आणि हा भारतीय वंशाचे वीरभद्रन रामनाथन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे बघा, चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स. चक्र सेंटर ऑफ एक्सलन्स आता हे एसबीआय ने सुरू केलेलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने हे काय केलेलं आहे, सुरू केलेलं आहे. 31 जानेवारी 2026 मध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे मुंबई या ठिकाणावरून. मुंबई या ठिकाणावरून एम नागराजू जे डीएफएस चे सचिव आहेत यांनी याचं काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. आता याचा उद्देश काय आहे, भारतातील सनराइज सेक्टर्स म्हणजे जे उद्योन्मुख क्षेत्र आहेत या उद्योन्मुख क्षेत्राला फायनान्सिंग चालना देण्यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. आता चक्र हे जे आहे 8 क्षेत्रांना फायनान्स करतं किंवा त्याच्यामुळं मदत होईल. आता चक्र हे काय आहे बघा, तंत्रज्ञान आधारित आणि शाश्वत उद्योगांसारखे रिन्युएबल एनर्जी, ईव्ही, ग्रीन हायड्रोजन, सेमीकंडक्टर, एआय आणि आदींवर ते काय आहे, केंद्रित आहे. याच्यामध्ये गुंतवणुकीचं लक्ष किती आहे, 2030 पर्यंत 100 लाख कोटी इतकेच काय करणार आहेत, गुंतवणूक करणार आहेत. लक्षात ठेवा, एसबीआय ने सुरू केलेलं आहे चक्र नावाचं सेंटर ऑफ एक्सलन्स. पुढं क्रीडा घडामोडी बघा, महत्वाचं थायलंड मास्टर 2026 BWF सुपर 300 थायलंड मास्टर 2026 ची स्पर्धा झाली थायलंड मास्टरला. या ठिकाणी बघा स्पर्धेचं नाव काय ठेवण्यात आलं, प्रिन्सेस तिरुवन्नवारी थायलंड मास्टर्स 2026 आणि या ठिकाणी भारताच्या हरियाणा राज्यातील देविका सिंह या विजेते ठरलेल्या आहेत. थायलंड मास्टरच्या काय ठरलेल्या आहेत, विजेते ठरलेल्या आहेत. बॅडमिंटनची ही मुख्य महत्वाची काय आहे, स्पर्धा आहे. ही स्पर्धा थायलंड या ठिकाणी पार पडली. विजेते आहेत देविका सिंह आणि महिला एकेरी उपविजेता आहेत गो जिनवेई मलेशियाच्या. बघा थायलंड ठिकाण आहे, खेळ आहे बॅडमिंटन. देविका सिंहने आपली पहिली सुपर 300 ही BWF वर्ल्ड टूर स्पर्धा काय केलेली आहे, जिंकलेली आहे किंवा विजेतेपद मिळवलेलं आहे. या स्तरावर महिला एकेरी जिंकणारे तिसरी भारतीय खेळाडू ठरलेले आहे. महिला थायलंड मास्टर जिंकणारे किती भारतीय ठरलेले आहेत, तिसरी महिला ठरलेल्या आहेत. पहिल्या आहेत सायना नेहवाल, पहिली स्पर्धा कोणी जिंकली होती, सायना नेहवाल. त्यानंतर PV सिंधू यांनी दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेचा पुरुष एकेरी विजेता जो आहे, हा पुरुष एकेरी विजेता मोह झकी उबेदिल्ला हा इंडोनेशियाचा आहे. यांनी या स्पर्धेचं पुरुषांकडून हे विजेतेपद काय केलेलं आहे, मिळवलेलं आहे. महत्वाचं थायलंड मास्टर 2026 चे विजेते कोण आहेत, देविका सिंह या आहे. पुढे बघा, आता जे संयुक्त सराव आहे, प्रशिक्षण सराव, बरोबर ना, याच्यावर हमखास काय केलं जातं, एक प्रश्न विचारला जातो. जे लष्करी सराव आहेत, संयुक्त सराव आहेत, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो की ते ठिकाण कोणतं आहे, कितवी स्पर्धा आहे, आवृत्ती कितवी आहे, कोणत्या देशांमध्ये झाली, याच्यावर प्रश्न विचारला जातो. अग्नि परीक्षा हा संयुक्त सराव झालेला आहे. मग आयोजन कोणी केलं होतं बघा, भारतीय सेना आणि भारत तिब्बत सीमा पोलीस यांनी या संयुक्त प्रशिक्षण सरावाचं, अग्नि परीक्षा या सरावाचं आयोजन केलं होतं. ठिकाण कोणतं होतं रे, अरुणाचल प्रदेश. ठिकाण कोणतं आहे, अरुणाचल प्रदेश. याचा उद्देश काय आहे या प्रशिक्षण सरावाचा, गैर तोफखाना सैनिकांना तोफखाना प्रक्रिया, समन्वय यंत्रणा आणि फायरिंग मिशन कसे चालवायचं याची ट्रेनिंग देणं किंवा शिकवणं, यासाठी हा सराव अरुणाचल प्रदेशमध्ये, अग्नि परीक्षा हा सराव अरुणाचल प्रदेशमध्ये पार पडलेला आहे. आणि अशा प्रकारचा हा पहिलाच सराव आहे. अशा प्रकारचा काय रे, हा पहिलाच सराव आहे. 6 दिवस हा सराव चालला होता, 19 ते 24 जानेवारी. पुढचा सराव आहे खंजर. हा संयुक्त लष्करी सराव आहे. भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांमध्ये खंजर हा लष्करी सराव संयुक्तपणे पार पडलेला आहे. एक्सरसाइज खंजर याला नाव देण्यात आलं होतं. 13वी आवृत्ती होती. किती आवृत्ती होती रे, 13वी आवृत्ती. आसाम
या ठिकाणी खंजर हा सराव, संयुक्त सराव पार पडलेला आहे. बघा, मागील जी ही सराव झाला होता 12वा, हा किर्गिस्तानमध्ये झाला. कुठे झाला होता? किर्गिस्तानमध्ये. यावेळेस हा भारतामध्ये आसाम या ठिकाणी झालेला आहे. 14 दिवस हा सराव चालला होता. 4 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी. दोन्ही देशांच्या स्पेशल फोर्सेस मधील इंटरऑपरेबिलिटी, एकत्र काम करण्याची क्षमता वाढवणे, या सरावाचा काय होता? उद्देश होता. खंजर संयुक्त लष्करी सराव भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांमध्ये पार पडलेला आहे. 13वी आवृत्ती आहे. आसाम या ठिकाणी हा पार पडलेला आहे. या लष्करी सराव जो आहे याची सुरुवात 2011 पासून करण्यात आलेली आहे. दरवर्षी हा सरावाचे आयोजन केलं जातं. दोन्ही देशांमध्ये आलटून पालटून या सरावाचं आयोजन केलं जातं. मागच्या वर्षी किर्गिस्तान मध्ये होता. आज ती 13वी आवृत्ती आहे. तो आसाम या ठिकाणी झालेला आहे. महत्वाचं, याच्यावर हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. नुकताच म्हणजे 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी म्हणजे अजून हा जो एक्सपो आहे हा चालू आहे. इंडिया AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्ट एक्सपो 2026 हा नवी दिल्ली या ठिकाणी हा एक्सपो सुरू आहे. बघा, ठिकाण कोणतं आहे? भारत मंडपम, नवी दिल्ली या ठिकाणी. आयोजन MITY अंतर्गत इंडियन AI मिशन यांनी आयोजन केलेलं आहे. ती महत्वाची आहे. अ ग्लोबल कन्व्हर्जन्स ऑफ स्केल, इनोव्हेशन अँड इम्पॅक्ट ही इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपोची काय आहे? थीम आहे. या प्रदर्शन, हे जे प्रदर्शन एक्सपो बनवण्यात आलं, याचा उद्देश काय आहे? पर्यावरण आणि प्रगतीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर करणे, तसंच भारतात ग्लोबल AI लीडर, भारताला ग्लोबल AI लीडर बनवणे, हा या इम्पॅक्ट एक्सपो 2026 चा उद्देश आहे. बघा, 400+ स्टार्टअप, कॉर्पोरेट्स, मंत्रालय, 19 अधिक राज्य, 19 पेक्षा जास्त, 10+ देश, 10 पेक्षा अधिक देशांनी या एक्सपो मध्ये काय घेतलेला आहे? सहभाग घेतलेला आहे. लक्षात ठेवा, या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे. ठिकाण कोणतं आहे रे? नवी दिल्ली. नुकतंच 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी म्हणजे हा जो एक्सपो आहे, हा किंवा हे जे प्रदर्शन आहे हे सुरू आहे. लक्षात ठेवा, नवी दिल्ली या ठिकाणी. बघा, मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून किंवा 13वे मुख्यमंत्री म्हणून युनमान खेमचंद सिंह, युमनाम खेमचंद सिंह यांची मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे. 4 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी काय घेतली? शपथ घेतलेली आहे. मणिपूरचे कितवे मंत्री? 13वे मुख्यमंत्री. समुदाय आहे त्यांचा मैतेई. वय त्यांचं आहे 62 वर्ष. बघा, मार्च 60 मध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. खेळाडू पार्श्वभूमी असलेले राजकारणी, आणि त्यांची त्या ठिकाणी मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना अजय कुमार भल्ला, मणिपूरचे जे राज्यपाल आहेत, यांनी काय दिलेले आहे? शपथ दिलेली आहे. विधानसभेचे, मणिपूरच्या विधानसभेचे ते कोण होते रे? माजी अध्यक्ष होते. मणिपूर विधानसभेचे माजी अध्यक्ष होते 2017-2022. सिंजामी मतदारसंघातून 2 वेळा काय झाले? आमदार झालेले आहेत. माजी मंत्री, शिक्षण, ग्रामीण विकास इत्यादी. तसेच मणिपूरचे बघा उपमुख्यमंत्री कोण झालेले आहे? नेमच्या किपगेन. मणिपूरच्या उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? नेमच्या किपगेन यांची झालेली आहे. कुकी जो समुदाय आणि लोसाई दिप्तो नागा समुदाय यामधून त्या आलेल्या आहेत, नेमच्या किपगेन म्हणून. आणि महत्वाचं, मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत पहिल्या महिला, बरोबर ना, तसं मणिपूरमध्ये सुद्धा नेपच्या किपगेन या मणिपूरच्या काय आहेत? पहिल्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. जर महाराष्ट्राचं पाहिलं तर आता सध्या नियुक्ती उपमुख्यमंत्रीपदी महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांची झालेली आहे. देशामध्ये जर आपण विचार केला तर 4 ठिकाणी महिला उपमुख्यमंत्री आहेत. सध्या 4 ठिकाणी महिला उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या सुनेत्रा पवार, नंतर मणिपूरच्या आपण आताच पाहिलं नेमच्या किपगेन, राजस्थानच्या दिया कुमारी, आणि ओडिशा राज्याच्या प्रवर्ती परिडा. कोण आहेत? प्रवर्ती परिडा ह्या उपमुख्यमंत्री आहेत. भारतामध्ये सध्या 4 ठिकाणी, 4 राज्यांमध्ये काय आहेत? उपमुख्यमंत्री आहेत. बघा,
पुढची जी माहिती आहे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.